हाय, मी विद्या. आज बनवला मी कांदा लसूण मसाला आणि ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. मी आज 5 किलोचा कांदा लसूण मसाला बनवला आणि त्याच्यामध्ये 2-3 किलो 3 किलो शंकेश्वरी मिरची, 1 किलो लवंगी मिरची आणि 1 किलो बेडगी मिरची. ह्या सगळ्यांची देठ तोडून घ्यायची आणि 2 दिवस छान उन्हाला ती लावून घ्यायची, पसरून घ्यायची, जशी मी इथे दाखवलेली आहेत. आणि नंतर मग परत इथं मी साहित्य घेतलेलं आहे. याच्यामध्ये 5 लिटर तेल घेतलं, 5 किलो मीठ घेतलं आहे, ते पण मोठं मीठ. नंतर ह्या चटणीसाठी 5 किलो ह्या चटणीसाठी 5 किलो कांदासुद्धा लागतो आणि तो छान परतून घ्यायचा. तो मी दाखवते. इथं मी सगळे एक मसाले तुम्हाला दाखवलेत, ते नक्की बघा आणि मी त्याच्यासोबत नावं पण सांगेन. ह्याच्यामध्ये 500 ग्रॅम धने, 500 ग्रॅम जिरे, 500 ग्रॅम तिळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण थोडंफार. 100 ग्रॅम मोहरी, 30 ते 40 ग्रॅम प्रत्येकी लवंग, काळी मिरी, दालचिनी, चक्रफूल, दगडफूल, बडीशेप आणि जायफळ हे 30 ते 40 ग्रॅम घालायचे. परत खसखस, सोंठ हे पण यूज करायचे आहे. तर तेल लावून खसखस 100 ग्रॅम, हळकुंड 100 ग्रॅम, म्हणजे अंदाजे तुम्ही 6-7 हळकुंडाचे गड्डे घेऊ शकता. हिंग 20 ग्रॅम घ्यायची. जायफळ 2 ते 3 नग घेऊ शकता. तमालपत्र आणि जायफळ तुमच्या ह्याने कमी जास्त करू शकता. तमालपत्र 30 ग्रॅम. खडे मीठ असतात ते 5 किलो मी मगाशीच सांगितलेलं आहे. आणि तेल भाजण्यासाठी 1 ते 1.5 लिटर तेल लागतं 5 किलो मिरचीसाठी. खडे मीठ पॅकेटमधून काढून घ्यायचे आणि ते बाहेर उन्हाला छानपैकी पसरू द्यायचं. पूर्ण 1 दिवस तुम्ही पसरू देऊ शकता किंवा ॲटलिस्ट 4-5 तास तरी तुम्ही ते उन्हाला छानपैकी पसरले पाहिजेत, म्हणजे त्याच्यातला जो ओलसरपणा असतो तो कमी होऊन जातो. इथं मी कांदा बारीक चिरत आहे. 5 किलो कांदा लागतो ह्याच्यासाठी आणि कांदा बारीक चिरला म्हणजे मसाल्यामध्ये तो दिसत नाही. आणि मिरचींची देठं काढून घ्यायची, पण पूर्ण देठ नाही काढायचं. थोडंसं देठ शेंड्याला दाखवलं मी बघा पहिल्यांदा, तसं ठेवायचं आणि बाकीच्या देठं काढून घ्यायची. ज्याच्यातल्या खराब मिरच्या असतील ते नीट निवडून घ्यायच्या. आणि नंतर मग परत हे मसाले सगळे मी जे खडे मसाले आहेत ते परतून घेतलेत आणि हे सगळं मी चुलीवरच केलं, कारण की आतमध्ये खूप ह्याचा खाट उडतो, म्हणून मग ते बाहेर चुलीवरच आम्ही करून घेतलं होतं. हे सगळे खडे मसाले बऱ्यापैकी मी भाजून घेतलेले आहेत. नंतर मग परत तेजपत्ता वगैरे पण भाजून घेतला. फक्त खोबरे, परत हिंगाचे खडे, हळकुंड आणि सुंठाचे ते मोठे खडे असतात ते हे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान खरपूस. म्हणजे सुंठ आणि हळकुंड फुगले पाहिजेत चांगले, त्याने ते तळून घ्यायचे. चुलीवर एकसारखा आर लागतो, त्याच्यामुळे ते भाजले पण छान जातात. आता हे कसे छान फुगतायत बघा. मला मदत करण्यासाठी एक ताई आल्या होत्या, माझ्या शेजारी राहतात त्या नेहमी कांदा लसूण चटणीचा मसाला करतात त्यांच्या घरी. मग त्या मला मदत करण्यासाठी आल्या होत्या, कारण की हे काम एकट्याचं नाही आहे, ह्याला 2-3 जण लागतातच. ह्याच्यामध्ये लसूण 2 ते 2.5 किलो लागतो.
तो सुद्धा छानपैकी उन्हामध्ये एक दिवस ठेवायचा फोडून आणि नंतर मग परत तो सोलून घ्यायचा. त्याने पटकन सोलला जातो. आणि नंतर मग परत कांदा पण छानपैकी बारीक पातळ चिरून घ्यायचा आणि त्याला तेलामध्ये छान तांबूस कलर येईपर्यंत, एकदम लालसर कलर येईपर्यंत तो भाजून घ्यायचा. आणि इथं मी खोबरं पण भाजून घेते बघा तेलामध्ये. आणि लसूण ह्याच्यामध्ये कच्चाच वापरतात, खोबऱ्याबरोबर तर कुटून घेतला जातो. ही चटणी मी डंगामध्ये जाऊन केली होती. मिक्सरमध्ये आपल्याला हे करता येत नाही. आणि जर मिक्सरमध्ये करायचं असेल तर बारीक मिरचीची पूड करून ठेवायची आणि नंतर परत आपल्याला जसं हवं तसं घेऊन किलोच्या मापावर तुम्ही खोबरं, कांदा, लसूण हे सगळं घालून करू शकता. पण त्याची एवढी चव नाही लागत जशी ह्या मिरचीची चटणीची लागते. मिरची आणि खडा मसाला एकत्र दळताना लसूण आणि तळलेला कांदा शेवटी टाकतात, जेणे मसाला व्यवस्थित बारीक केला जातो. पहिल्यांदा मिरच्या छान वाटून घेतल्या जातात, कुटून घेतल्या जातात त्या. आणि नंतर मग परत कांदा, लसूण, खोबरे हे वेगळं नंतर शेवटीला ॲड केलं जातं त्याच्यामध्ये कुटून. आणि इथं मी नंतर बेडगी मिरची भाजायला घेतली. ती पण थोडंसं तेल टाकायचं मिरच्यांमध्ये आणि मग ते परतून घ्यायचं, म्हणजे छान भाजल्या जातात. ह्याने आपली चटणी वर्षभर टिकून राहते. पहिल्यांदा मी 2 दिवस ह्यांना उन्हाला लावलं होतं आणि नंतर मग परत आत्ता पण घेताना परतूनच घेतो आम्ही. ह्याचा खूप खाट उठतो म्हणून आम्ही आज चुलीवरच बाहेरच करून घेतलं, मात्र घरामध्ये त्रासच व्हायला नको. आणि शेवटी आता मी कांदे घेतलेत बघा. 5 किलो मिरचीला 5 किलोच कांदे लागतात. ह्याचं प्रमाण कमी करून पण चालत नाही. काय जण थोडंफार कमी टाकतात, पण जास्त पण कमी टाकायचं नाही. आणि हे बघा, हे कसे खडे मसाले सगळे भाजले गेलेले आहेत. आणि हे खोबरं हे पण असे लालसर झालेले आहेत. हे असंच ठेवावं लागतं, नाहीतर आपला मसाला वर्षभर टिकणार नाही. ते खराब होऊन जाईल, त्याचा वास येईल, मग काहीच फायदा होत नाही. आणि कांदा बघा, हा कांदा भाजायसाठी 1-1.5 तास तरी आरामात जातो, कारण की त्याला आपण पाणी पण लावू शकत नाही. आणि हे तर मी डंगावर तुम्हाला दाखवलं आहे हे कसं कुटलं जातं आहे, कसं तयार होते चटणी. सुरुवातीला मी इथं 5 किलो तेल, 5 लिटर तेल म्हटले होते, पण 5 लिटर तेल नाही घ्यायचं, 2.5 लिटर घ्यायचं. म्हणजे 3 लिटरचं पॅकेट मी आणलं होतं, मला 2.5 लिटर तेल लागलं होतं, तेच तुम्हाला मी आता सांगितलं. आणि नंतर मग जेव्हा आपण चटणी करून आणतो तेव्हा त्या दिवशी देवाला नैवेद्य चटणीची वाटी तिथं थोडीशी चटणी ठेवावी. आणि नंतर एक भाजी काहीतरी बनवतात, म्हणून मग मी त्या दिवशी सुकट बनवली होती. आणि सुकटची रेसिपी मी आता तुमच्याशी सोबत शेअर करत आहे. पहिल्यांदा सुकट छान भाजून घेतली आणि नंतर मग परत ती निवडून त्यातली सगळी घाण काढून नंतर ती पाण्यामध्ये टाकून दिली. आणि नंतर मग परत वांग आणि सुकट मिक्स भाजी केली होती, वांग्याची आणि सुकटची. सुकटला जास्त करून लसूण आणि कांदा लागतो. लसणाचं प्रमाण पण जास्त लागतं आणि कांद्याचं प्रमाणही जास्त लागतं सुकटसाठी. जेवढं सुकट त्याच्या निम्म्यापेक्षा थोडा जास्त कांदा लागतो. हे छान भाजून घ्यायचं, ह्याचा वास आला पाहिजे. आणि नंतर मग फटाफट मी भाजीला सुरुवात केली होती. वांगे आणि सुकटची ही भाजी ही महाराष्ट्रीयन विशेषतः कोकणी पद्धतीची लोकप्रिय भाजी आहे. ह्याच्यामध्ये ही खूप चवदार रेसिपी आहे. ही भाजी सुक्की किंवा रस्सा अशा दोन्ही प्रकारात बनवता येते. ही भाकरीच्या सोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाता येते किंवा तांदळाच्या भाकरीसोबतही खाता येते. यामध्ये वांगे, सुकट, कांदा, लसूण
मसाला घालून ही भाजी केली जाते. तर सुकट स्वच्छ करून हलकी भाजून घ्यायची आणि नंतर मग गरम पाण्यामध्ये 5 ते 10 मिनटं भिजवून स्वच्छ धुवून घ्यायची. वांगी बारीक चिरून घेऊन ती पाण्यामध्ये टाकून द्यायची. नंतर मग परत फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण ठेचून आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची किंवा आपलं मी जे काळं तिखट केलं होतं कांदा लसूण मसाला तो टाकायचा. आणि कांदा गुलाबी रंगावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, तेल पहिल्यांदा तेल गरम करून घेऊन त्यात कांदा लसूण मसाला टाकायचा, कांदा टाकायचा आणि तो छान गरम झाला की मग गुलाबी झाला की मग त्याच्यामध्ये हळद, तिखट आणि लाल मसाला, बारीक चिरलेली वांगी टाकून घ्यायची, परतून घ्यायची छान. आणि नंतर मग परत त्याच्यामध्ये स्वच्छ केलेली सुकट मिक्स टाकून द्यायची. आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी टाकून झाकण लावायचे आणि ते वांगी आणि सुकट छान शिजेपर्यंत त्याला झाकण लावायचं. मधून फक्त एकदा दोनदा चेक करायचं आणि भाजी छान त्याच्यामध्ये जे पाणी आपण ओतलं होतं ते सुक्कं होईपर्यंत परतायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग नंतर शेवटीला मीठ टाकून घ्यायचं आणि त्याला छान वाफ येऊ द्यायची. आणि शेवटला कोथिंबीर छान पेरून सर्व करायची ही भाजी. आणि कांदा लसूण मसाला खरंच खूप छान झाला होता, त्याच्यामुळे ही भाजी पण छान लागत होती. मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं कांदा लसूण मसाल्याची रेसिपी. कोणाला जर 5 किलोचा कांदा लसूण मसाला तयार करायचा असेल सातारी पद्धतीचा, तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करू शकता. बाय. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ मला ते नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. मी 5 किलो मिरचीचा कांदा लसूण मसाला केला. तो जवळजवळ 10 ते 11 किलो भरला होता. त्याच्यामुळे हा कांदा लसूण मसाला वर्षभर आरामात टिकतो.